नमस्कार मित्रांनो, वेलकम टू our channel Learn and Blossom. Today we will see an interesting fairy tale from Standard 3 Bal Bharati book. Do you know a wooden puppet whose nose grows longer when he tells lie? Yes, today we are going to listen to the magical and moral story of Pinocchio, a naughty puppet with a good heart. Let us begin this wonderful journey full of fun, mistakes, lessons, and love. Long, long ago, there lived a king. You will say immediately, no, children, you are mistaken. Once upon a time, there was a piece of wood, a common block of firewood. स्टोरीची सुरुवात जेव्हा लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अशी होते तेव्हा आपल्या तोंडून लगेच बाहेर येतं अ किंग. पण आजची जी ही स्टोरी आहे त्यात किंग नाही आहे, तर त्यात आहे एक लाकडाचा तुकडा, साधासा लाकडाचा तुकडा जो जाळण्यासाठी वापरण्यात येतो. इट वॉज फाउंड इन द शॉप ऑफ अ कार्पेंटर. कार्पेंटर मीन्स सुतार, जो लाकडाच्या वस्तू बनवायचं काम करतो. बट whenever he put his tools to the block to cut it, to carve it, or to scrap it, it began to talk. Oh, that hurt. Don't break me, please. Oh, that tickles. या स्टोरीमध्ये जो लाकडाचा तुकडा सुताराकडे होता, त्या तुकड्याला जेव्हा सुतार कार्व म्हणजे टू कट ऑर शेप समथिंग केअरफुली, कोरून आकार देणं, आणि स्क्रॅप म्हणजे टू रब ऑर रिमूव्ह समथिंग बाय ड्रॅगिंग अ हार्ड ऑब्जेक्ट, खरडवणं किंवा घासणं, ह्याला बोलतात स्क्रॅप. जेव्हा तो सुतार त्या लाकडाच्या तुकड्याला कार्व करायला बघत होता, कोरायला बघत होता किंवा स्क्रॅप करत होता, घासून त्याला व्यवस्थित करायला बघत होता, तेव्हा त्या तुकड्यातून सारखा आवाज यायचा की ओ, मला हे लागतंय, मला तोडू नका प्लीज, त्याने मला गुदगुल्या होत आहेत. जस्ट देन हिज नेबर जेपेटो केम इन टू asked for a piece of wood. Geppetto wanted to make a wooden puppet that could run, jump, and make its way around in the world. So the carpenter readily gave the piece of wood to Geppetto. त्या सुताराच्या शेजारी राहणारा जेपॅटो म्हणून एक माणूस होता. तो त्या सुताराकडे आला आणि त्याला एक लाकडाचा तुकडा हवा होता, ज्याच्यापासून त्याला एक पपेट बनवायचं होतं, जे चालू शकेल, धावू शकेल आणि जगभरात कुठेही फिरू शकेल. तर त्या सुताराने त्याच्याकडे बोलणारा लाकडाचा तुकडा होता तो जेपॅटोला देऊन टाकला. जेपॅटो brought the piece home and carved it into a puppet lovingly. जेपॅटोने तो तुकडा घरी आणला आणि तो प्रेमाने त्याला कोरू लागला. As he had no family, he began to think of the puppet as his son and named him Pinocchio. जेपॅटोला कुटुंब नव्हतं, म्हणून तो ह्या पपेटलाच मुलगा समजायला लागला आणि त्याने त्या पपेटचं नाव ठेवलं पिनोकिओ. But Pinocchio was quite a naughty puppet. As soon as Geppetto taught it to walk, he ran out of the hut. He ran so fast that Geppetto could not catch him. हा जो पिनोकिओ पपेट होता तो खूपच नॉटी होता. जेव्हा जेपॅटोने त्याला चालायला शिकवलं तेव्हा तो धावायला लागला आणि त्यांच्या झोपडीच्या बाहेर गेला, आणि तो एवढ्या फास्ट धावत होता की जेपॅटोला त्याला पकडताच आलं नाही. अ पोलिसमॅन कॉट हिम अँड ब्रॉट हिम बॅक टू जेपॅटो. मग एका पोलिसमॅनने त्याला पकडून परत जेपॅटोकडे आणलं. Though Pinocchio was such a naughty puppet, Geppetto loved him dearly. जरी पिनोकिओ
नॉटी पपेट असला तरी जेपेटो त्याला खूप प्रेम करत होता. He would do anything for his son. But Pinocchio was not always nice to his father. He always promised to be a good boy and tell the truth and obey his father. But more often than not, he forgot all his promises. पिनोकिओ जरी नॉटी पपेट होता तरी जेपेटो त्याला खूप प्रेम करत होता आणि त्याच्या मुलासाठी म्हणजे ह्या पपेटसाठी तो काहीही करायला तयार होता. पण पिनोकिओ हा नेहमीच त्याच्या वडिलांशी चांगलं वागत होता असं नाहीये. तो नेहमी त्याला प्रॉमिस करायचा की तो खूप चांगला मुलगा बनेल आणि नेहमी खरं बोलेल आणि त्याचे वडील जे सांगतील ते ऐकेल. पण मोर ऑफन दॅन नॉट म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे बहुतेक वेळा. पण बहुतेक वेळा तो त्याचे केलेले सर्व प्रॉमिसेस विसरून जायचा. Pinocchio wanted to be a real boy, a real son to his father, and not just a wooden puppet. पिनोकिओला सुद्धा एक खरा मुलगा बनायचं होतं, एक खरा त्याच्या वडिलांचा मुलगा. पण तो फक्त एक लाकडाचा पपेट होता, लाकडाचा बाहुलाच होता. He meant well, but he was only a little wooden puppet and did silly things he should not have done. You can read about all his antics in a book called The Adventure of Pinocchio. But here are some of them in short. पिनोकिओचा हेतू चांगला करायचा होता, पण तो एक वुडन पपेट होता. त्यामुळे तो बरेचदा काहीतरी वेडसरपणा करायचा जो त्याने करायला नकोय. तुम्हाला ह्या सगळ्या छोट्या छोट्या स्टोरीज वाचायला मिळतील त्याच्या पुस्तकात द ॲडव्हेंचर ऑफ पिनोकिओ. पण आपण इथे काही छोट्या छोट्या स्टोरीज बघूया की ज्याच्यामध्ये त्याने असा वेडसरपणा केलेला आहे. पिनोकिओ thought he would go to school, learn reading in a day, writing the next day, and then arithmetic on the day after that. पिनोकिओने विचार केला की तो शाळेत जाईल, एका दिवसात वाचायला शिकेल, दुसऱ्या दिवशी लिहायला शिकेल आणि तिसऱ्या दिवशी अरिथमेटिक म्हणजे अंकगणित शिकेल, अ सब्जेक्ट ऑफ नंबर्स लाईक ॲडिशन अँड सबट्रॅक्शन म्हणजे अरिथमॅटिक हे शिकेल. देन ही प्लॅन टू अर्न अ लॉट ऑफ मनी फॉर जेपेटो आणि त्यानंतर तो जेपेटोसाठी खूप पैसे कमवेल. जेपेटो फेल्ट व्हेरी हॅपी that Pinocchio wanted to go to school, but he did not have the money for the school book. जेपेटोला हे ऐकून खूप आनंद झाला, पण त्याच्याकडे एवढे पैसे नव्हते की तो पिनोकिओच्या स्कूलचे बुक्स खरेदी करू शकेल. Though it was very cold, poor Geppetto sold his only coat to get the money for Pinocchio's school book. जरी थंडी असली तरी गरीब बिचाऱ्या जेपेटोने त्याचा एकुलता एक कोट विकला आणि त्या पैशाने पिनोकिओसाठी शाळेची पुस्तकं खरेदी केली. पिनोकिओ started for school. On the way, he came upon a puppet show. He forgot all about his plans to go to school. पिनोकिओ शाळेत जायला लागला. जाता जाता रस्त्यात त्याला एक पपेट शो दिसलं आणि तो विसरून गेला त्याचे काय प्लॅन्स आहेत ते, शाळेमध्ये गेल्यानंतर त्याला काय करायचंय ते. द नॉटी पपेट दॅट ही वॉज, ही सोल्ड हिज स्कूल बुक अँड विथ दॅट मनी बॉट अ तिकीट टू द शो. ह्या नॉटी पपेटने त्याचे जे स्कूल बुक्स होते ते विकले आणि आलेल्या पैशातून त्या पपेट शोचे तिकीट खरेदी केलं. When Pinocchio entered the puppet theater, the puppets on the stage saw him. They were very happy to see their brother. They forgot their play and began to call out to him. जेव्हा पिनोकिओ त्या पपेट शोच्या थिएटरमध्ये आत गेला
तेव्हा तिकडच्या बाकीच्या पपेट्सनी त्याला बघितलं आणि ते सुद्धा खूप हॅपी झाले, खूप आनंदी झाले की त्यांच्यासारखाच त्यांचा एक भाऊ तिथे आलाय आणि ते सुद्धा त्यांचा खेळ विसरले, त्यांचा प्ले विसरले आणि ते सुद्धा त्याला हाक मारायला लागले. इन टू लिप्स पिनोकिओ वॉज ऑन द स्टेज. लिप्स म्हणजे बिग जम्प, मोठी उडी. मोठ्या 2 उड्या मारूनच पिनोकिओ त्या स्टेजवरती पोहोचला. They all began to hug and slap one another on the back and jumped and clapped. Hug म्हणजे मिठी मारणे. To hold something tightly with love. ते सगळे एकमेकाला मिठी मारू लागले, जम्प करायला लागले, टाळ्या वाजवायला लागले. खूप खुश झालेले ते एकमेकाला बघून. People who had come to see the play did not like this interruption at all. They began to shout. Interruption means अडथळा, मध्येच थांबवणे. Something that stops an activity. म्हणजे जो प्ले चालू होता तो मध्येच थांबला ना, तर हे जे इंटरप्शन झालं त्यामुळे जे बघायला आलेले प्रेक्षक होते ते खूप रागवले आणि ते ओरडायला लागले. The puppet master was very annoyed. Annoyed means त्रासलेला किंवा चिडलेला. Feeling angry or irritated. The puppet master खूप चिडले. He decided to throw Pinocchio into the fire. त्यांनी ठरवलं की पिनोकिओला आगीमध्ये फेकून द्यायचं. Pinocchio's puppet friends pleaded with the puppet master not to do that. पिनोकिओचे जे पपेट फ्रेंड्स होते त्यांनी प्लीडेड म्हणजे विनंती केली. asked in a strong and sad way. तर त्यांनी विनंती केली पपेट मास्टरना की असं नका करू. Then instead of Pinocchio, the puppet master chose another puppet for throwing into the fire. त्यानंतर पपेट मास्टरने दुसऱ्या एका पपेटला निवडलं आगीमध्ये टाकायला. Now Pinocchio was really good at heart. He was sorry for the other puppet. Very gallantly, he told the puppet master that he was ready to burn in the fire himself, and the puppet master should spare the other puppet's life. आता हा जो पिनोकिओ होता तो मनाने खूप चांगला होता. त्याला त्या दुसऱ्या पपेटबद्दल खूप वाईट वाटलं. मग त्याने व्हेरी गॅलंटली म्हणजे ब्रेवली अँड नोबली, धैर्याने आणि शूरपणे त्या पपेट मास्टरना बोलला की मी त्या आगीत जळायला तयार आहे, तुम्ही त्या दुसऱ्या पपेटला सोडून द्या. द पपेट मास्टर वॉज नॉट रिअली अ विकेड मास्टर. विकेड म्हणजे व्हेरी बॅड ऑर क्रुएल, दुष्ट किंवा वाईट. तर हा जो पपेट मास्टर होता तो वाईट नव्हता किंवा दुष्ट नव्हता. He let both the puppets go. Not only that, he also gave Pinocchio 5 gold coins for his old father Geppetto. When he heard his story. तर हा जो पपेट मास्टर होता तो काही वाईट नव्हता. तर त्याने दोन्ही पपेट्सना सोडून दिलं. आणि एवढंच नाही तर पिनोकिओची स्टोरी ऐकल्यानंतर त्याला 5 सोन्याचे कॉइन्स दिले त्याच्या म्हाताऱ्या वडिलांना देण्यासाठी. Now, did Pinocchio take these coins to Geppetto immediately? तुम्हाला वाटतंय का पिनोकिओ हे कॉइन्स घेऊन लगेच जेपेटोकडे गेला असेल? No, the silly little puppet that he was. He got into more and more mischief and trouble due to the coins. हा जो छोटासा वेडा पपेट होता त्याने असं नाही केलं आणि अजूनच खोड्या करत राहिला आणि त्यामुळे वेगवेगळ्या अडचणीत सापडत गेला. A kind fairy saved Pinocchio from the robbers who had caught Pinocchio for the coins. एकदा रॉबर्सने या पिनोकिओकडच्या कॉइन्ससाठी त्याला पकडलं होतं आणि एका फेरीने त्याला त्यांच्यापासून वाचवलेलं. But when the fairy asked Pinocchio about the coins, he lied to her. पण जेव्हा त्या फेरीने पिनोकिओला ह्या कॉइन्स कुठून मिळाले
असं विचारलं तेव्हाही तो तिच्याशी खोटं बोलला. But then a strange thing happened. The moment Pinocchio told a lie, his nose grew longer. With every lie, it grew longer and longer. पण त्यानंतर एक स्ट्रेंज थिंग व्हायला लागली. ज्या क्षणाला पिनोकिओ खोटं बोलायचा, त्याचं नाक लांब व्हायला लागायचं. प्रत्येक खोट्या बोलण्यानंतर त्याचं नाक अजूनच लांब व्हायचं आणि लांब 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 होत गेलं. पिनोकिओ वॉज रिअली फ्रायटन्ड. पिनोकिओ आता खूपच घाबरलेला. फ्रायटन्ड म्हणजे काय? घाबरणे. व्हेरी स्केअर्ड. ही asked the fairy to forgive him and promised never to tell lies again. मग त्याने परीला विनंती केली की त्याला माफ करायला आणि प्रॉमिस केलं की आता तो यापुढे कधीही खोटं बोलणार नाही. पिनोकिओ did not learn to tell the truth or listen to the good advice of his friends and his father and the fairy easily. हे एवढं सगळं होऊन सुद्धा पिनोकिओ काही खरं बोलायला शिकला नाही. सो at the end of a number of adventures, do you know where he found himself? हे एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तो नंतर कुठे अडकलेला? At the bottom of the sea. समुद्राच्या तळाशी. And there he was swallowed by a big shark that was 1 mile long. एका मोठ्या शार्क माशाने त्याला गिळलं होतं. स्वॉलोव्ड म्हणजे गिळणे. टेकन इनसाइड द माउथ और बॉडी. Poor Pinocchio. Now at last he was truly sorry for all the foolish things that he had done. But once you get into a difficulty, it's not very easy to get out of it. आता त्याला त्याने जो काही वेडेपणा केला होता त्याबद्दल वाईट वाटत होतं. सॉरी फील करत होता तो. पण जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा हे सगळं विचार करून काही उपयोग नसतो. However, inside the stomach of the shark, Pinocchio saw a faint light. त्या शार्कच्या पोटामध्ये त्याला एक छोटासा लाईट दिसला. When he went near the light, surprise of surprises, he found Geppetto. तो जेव्हा त्या लाईटच्या जवळ गेला तेव्हा त्याला सगळ्यात मोठं सरप्राईज मिळालं. त्याला जपॅटो दिसला. Geppetto had been worried about Pinocchio since he had left home. He had searched for Pinocchio far and wide. Geppetto Pinocchio जेव्हा घरातून निघून गेला तेव्हापासून खूपच वरीड होता आणि तो त्याला शोधण्यासाठी निघालेला. During the search, the shark had swallowed his ship on which Geppetto was traveling. ज्या शिपमधून जपॅटो जात होता ते शिपच ह्या मोठ्या शार्कने गिळलेलं होतं. With great effort and courage, Pinocchio took himself and Geppetto out of the shark's stomach. मोठ्या हिमतीने आणि धैर्याने पिनोकिओने स्वतःला आणि जपॅटोला त्या शार्कच्या पोटातून बाहेर काढलं. He carried Geppetto back to the shore आणि जपॅटोला किनाऱ्यावर आणलं. After that, Pinocchio really proved to be a good boy. He began to work very hard to help Geppetto. ह्यानंतर पिनोकिओ खरंच एक चांगला मुलगा बनला आणि त्याने जपॅटोला कामात मदत करायला सुरुवात केली. When he heard that the fairy was ill, he sent her all the money that he was saving for himself. त्याला जेव्हा कळलं की परी आजारी आहे, ill means not well or sick म्हणजे आजारी असणं, तेव्हा त्याने स्वतःसाठी जमवलेले सर्व पैसे तिला पाठवून दिले. And then, to his joy and amazement, he found that he had turned into a real boy. आणि त्यानंतर खूपच आश्चर्यकारक घटना घडली. अमेजमेंट म्हणजे आश्चर्य. अ फीलिंग ऑफ ग्रेट सरप्राईज. तो आता खऱ्या खुऱ्या मुलामध्ये
रूपांतरित झाला होता. तो आता खरा मुलगा बनला होता. मस्तच ना? His story is based on the adventures of Pinocchio by Carlo Collodi. कार्लो कोलोडी ह्या लेखकाच्या द ॲडव्हेंचर ऑफ पिनोकिओ ह्या पुस्तकातून घेतलेली ही स्टोरी आहे. नाव लेट्स सी मीनिंग्स ऑफ सम डिफिकल्ट वर्ड्स. कार्व. कार्व मीन्स टू कट और शेप समथिंग केअरफुली. कोरणे. कोरून आकार देणे. स्क्रॅप. टू रब और रिमूव्ह समथिंग बाय ड्रॅगिंग अ हार्ड ऑब्जेक्ट. म्हणजे खरवडणे किंवा घासणे. टिकल्स. अ लाईट टच दॅट मेक्स समवन लाफ. गुदगुल्या होणे. मोर ऑफन दॅन नॉट. मोस्ट ऑफ द टाइम. बहुतेक वेळा. मेंट वेल मीन्स वॉन्टेड टू डू गुड नॉट बॅड. चांगलं करायचा हेतू असणं. Arithmetic means a subject of numbers like addition and subtraction. अंकगणित. Leaps, big jumps, मोठ्या उड्या. Interruption, something that stops an activity. मध्येच थांबवणं किंवा अडथळा. Hug, to hold someone tightly with love. म्हणजे मिठी मारणे. Annoyed, feeling angry or irritated. त्रासलेला किंवा चिडलेला. Pleaded, asked in a strong and sad way. कळकळीने विनंती करणे. Gallantly, bravely and nobly. धैर्याने, शूरपणे. Wicked, very bad or cruel. दुष्ट, वाईट. Frightened, very scared. म्हणजे घाबरलेला. Swallowed means taken inside the mouth or body. गिळणे. Shore, the land near the sea. समुद्र किनारा. Ill means not well or sick. आजारी असणं. Amazement, a feeling of great surprise. खूप आश्चर्यकारक. Now let's see the answers of the following. Why did the carpenter give the piece of wood to Geppetto? The carpenter gave the wood to Geppetto to make a puppet. What did the puppet Pinocchio want? Pinocchio wanted to become a real boy. Why could Pinocchio not become a real boy? He could not become a real boy because he was naughty and told lies. Why did Pinocchio's nose become long? Pinocchio's nose became long because he told lies. How did Pinocchio become a real boy at the end? He became a real boy by being honest, hardworking, and kind. Give one example each of the following. Pinocchio's naughtiness. He ran away from home. Pinocchio's silly ideas about school. He thought he could learn everything in 3 days. Geppetto's love for Pinocchio. Geppetto sold his coat for Pinocchio's school books. The puppet master's kindness. Puppet master spared Pinocchio and gave coins. So children, what did we learn from Pinocchio? Always tell the truth, listen to elders, and be kind. Good habits turn us into good human beings. तर नेहमी खरं बोला, मोठ्यांचं ऐका आणि चांगलं वागा. चांगल्या सवयी माणसाला चांगलं बनवतात. Do you like this story? Yes. So don't forget to like, share and subscribe to our channel. Learn and blossom. Thank you. See you in the next video.